खूप टाईमपासून आपण बाहेर नाही पडलेलो, पण फायनली आता आपण पोचलो आहे. हे छोटूसा मस्त धबधबा पण दिसतो. आता आय थिंक पुढे जाऊन आपल्याला बोगदा लागणार आहे की जे रस्ते बनवलेले आहेत नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी सिद्धेश स्वतः तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर फायनली आपला लास्ट व्लॉग तुम्ही पिझ्झाचा बघितलेलात आणि खूप टाईमपासून आपण बाहेर नाही पडलेलो, पण फायनली आपण पडलो आहोत बाहेर आता फिरायला म्हणजे बेसिकली आपण चाललो आहोत पालखीसाठी आपल्या गावाला. गणपतीत नव्हतो गेलेलो, ह्यावेळी नक्की जातो आपण पालखीसाठी. तर सध्या पेणला पोचलो आहोत आपण आणि हे आपलं नेहमीचं हॉटेल साई पुष्प फॅमिली रेस्टॉरंट. इथे आपण नेहमी थांबतो गावाला निघताना आणि इथे नाश्ता वगैरे करतो आणि मग इथून आपण पुढे जातो. सो आता इथे आपण मस्त नाश्ता करूया आतमध्ये जाऊन. हायवेला ट्रॅफिक तरी आहे, रस्ता चांगला दिसतो आहे. रस्त्याचे पण मी तुम्हाला अपडेट्स देईन. मध्ये बघूया काय काय प्लॅन्स केलेत जाताना ऑन द वे. जर जमलं तर आपण ते पण करणार, नाही तर मग डायरेक्ट गावाला पोचू आपण. तुम्हाला अपडेट्स देईन मी या व्हिडिओमध्ये, तुम्हाला सगळंच कळेल. रस्त्याची कंडिशन तरी चांगली आहे, तुम्हाला पुढे रस्त्याची कंडिशन कळेल. तर पालखीसाठी येणार आहात तर हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा तुम्ही आता घेणार आहात तर. सो चला आता आज जाऊन नाश्ता करू. तर आतमध्ये आलो आणि मस्त गरम गरम पोहे बनवत होते. 5 मिनटं गेली आणि मस्त गरम गरम पोहे भेटले खायला. पोहे एकदम टेस्टी आहेत. मिसळ पाव पण साईड बाय साईड मागून ठेवला आहे. पोहे मिसळ पाव झाला, त्याच्यानंतर पप्पांनी पण मस्त पोहे खातात. हे पोहेत शुगर साखर आहे टाकतात साखर, आपण नाही टाकत. खाऊन घेतो पोहे आणि मग निघूया आपण फटाफट. आज पुरी भाजी नाही खाता. काय आज पुरी भाजी नाही खाता मागवायची ना मग पुरी भाजी. पोहे अरे क्वांटिटी किती आहे, खाऊन घे. नंतर दुपारी डायरेक्ट संगमेश्वरला थांबू. म्हणजे हॉटेलमध्ये नाही भेटलं तरी प्रॉब्लेम नाही आपल्याला. सो ऐरोलीपासून पेणपर्यंत आलो आणि इथे थोडा हॉल्ट घेतला आणि पोट भरून नाश्ता झाल्यानंतर आपण आपला प्रवास पुन्हा सुरू केला आहे टुवर्ड्स रत्नागिरी. इथपर्यंतचा प्रवास खूप सुंदर झाला आहे, रस्ते पण खूप चांगले होते. पण बोलतात ना, जीवनातला प्रवाससुद्धा सुरुवातीचा चांगलाच असतो, पुढे जाऊन कळतात की किती अडचणी येणार आहे. तसंच हळूहळू पुढे जाता जाता आपल्याला कळतील की रोडची कंडिशन कशी आहे. तर आपण जे पोट भरून नाश्ता केला आहे तर ते जिरवण्यासाठी लागतो हा पहिला नागोठण्याचा पॅच, जो आहे ॲक्च्युली तर खराब, पण पेवर ब्लॉक असल्यामुळे गाडीत आपण जरा कमी हलतो. आता आपण पोचलो आहे कोलाडला आणि इकडच्या रोडची कंडिशन तुम्ही बघू शकतात किती खराब आहे. गाडी तर नुसती होडीसारखी डुगू 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 हलते. हे बघा किती खड्डे. ठीक आहे, ब्रिजचं काम चालू आहे म्हणून हे खड्डे असेल, बट ठीक आहे, हा रोड साईडचा तरी थोडासा मेंटेन ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्यासारख्यांच्या गाड्या तरी खराब होणार नाहीत. कोलाडला हे ब्रिजचं काम चालू दिसतंय, पण हे ब्रिजचं काम कधी पूर्ण होईल ह्याची उत्सुकता तर मला लागली आहे. तुम्हाला सुद्धा लागली आहे का? चला प्रेडिक्ट करूया की हे ब्रिजचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल, मला कमेंट करून सांगा. तर आता आपण पनवेलपासून इथपर्यंत पोहोचलो. हे रस्ता तुम्हाला दाखवलं, मध्ये मध्ये कुठे कुठे पॅच खराब आहेत ते. एक नागोठण्याच्या इकडे आणि पुढचा होता तो
माणगावच्या थोडासा आधी एक होता पॅच. हे 2 पॅच खूप खराब होते. काम चालू आहे बेसिकली रस्त्याचं तिकडे म्हणून. आणि दुसरं आता आपण पुढे आलो ना माणगावच्या पुढे, CNGचे पंप तर प्रचंड झालेत. पण युजली काय होतं, आपण माणगावच्या ट्रॅफिकमध्ये फसतो, अर्धा 1 तास त्या ट्रॅफिकमध्ये जातो. आज सुद्धा खूप ट्रॅफिक होतं माणगावला. मग ट्रॅफिकमधून पुढे आलो, आपला CNG तिकडे तर अर्धा येऊन जातो. आणि मग नंतर पुढे आल्यानंतर एक CNG पंप पण आहे इकडे. हा CNG पंप लागतो माणगावला. मग इकडे आपण हा CNG आपला जायचा रस्ता कोकणात आणि हा CNG पंप. सो इकडे CNG भरून मग नंतर पुढे नेऊ शकता. फक्त इकडून डायव्हर्जन नाही आहे. जर CNG पंप जर तुम्हाला भरायचा असेल तर मग मग इथे येतो एक डायव्हर्जन आहे इकडे. हे गाव लागतं इकडे. एक गाव लागल्यानंतर हे डायव्हर्जन आहे इकडे. सो हायवेवरून येताना सगळं क्रॉस करून आलो पुढे आणि मला लेण्या दिसल्या. खूप टायमापासून इथून जाताना लेण्या बघतो. इथं जायची इच्छा आहे. तर मला सुद्धा या लाईनी दाखवतो. आपण हायवेवर आहोत इकडे आणि इथून एंट्री होते लेणीची. या पायऱ्या अशा जाऊन जाऊन वर हा एक छोटूसा मस्त धबधबा पण दिसतोय. सो ह्या ज्या लेण्या आहेत ह्या गांधारपाले पांडव लेण्या आहेत. त्यांचं नाव सुद्धा गांधारपाले पांडव लेण्या आहेत. त्या कधी गेलो नाही आहे, पण जर तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल स्टोरी तर मला शेअर करू शकतात कमेंट करून. कारण मला ॲक्च्युअली माहिती आहे आणि मला जाणून घ्यायचं आहे काय आहे. एक दिवस इकडे थांबून वर जाऊन यायचं आहे मस्त लेण्यांमध्ये बघायचं काय. इथे हा अजून एक CNG आहे. हा जो CNG पंप आहे तो महाडचा ब्रिज आपण जो क्रॉस करू, तो क्रॉस केल्यानंतर जो पुढे लागतो एक CNG पंप हा तो आहे. 24 तास चालू असतो 24/7. म्हणजे कधी पण या, सकाळ दुपार रात्र संध्याकाळी कधी पण या बिंदास. 24/7 आहे आणि जास्त गर्दी पण नसते. सो पटापट मला काय वाटतं. सो आता पोचलोय आम्ही पोलादपूरच्या इकडे. तिथूनच असा जुना रस्ता आहे दाखव. इथून असा येऊन जुना रस्ता होता जो असा वर जायचा डायरेक्ट घाटात. तो रस्ता अजून चालू आहे. आणि हा इकडचा जो रस्ता आहे म्हणजे जो मुंबईला जातो रस्ता, तो आता रस्ता सध्या बंद केलेला आहे. सो एकाच रोडवरून येणाऱ्या गाड्या पण आहेत. तर थोडं सांभाळून, रस्ता कधी चालू होईल काय आयडिया नाही. बट जुन्या रस्त्यानी आधी मजा यायची. मस्त घाट बीट असायचा, एकदम सिनरी असायची, तर थोडी मजा यायची. आता आपण हायवे टू हायवे आता आय थिंक पुढे जाऊन आपल्याला बोगदा लागणार आहे आणि बोगद्यातून आपण डायरेक्ट बाहेर. चला पुढे जाऊया. आता रस्ते चांगले आहेत. फक्त एक आहे की जे रस्ते बनवलेले आहेत ना ते असे वर खाली आहेत. सो रस्ते म्हणजे असे दिसताना फुल स्ट्रेट दिसतात. आपण गाडी पण पळवतो आणि असे मध्येच असे वर खाली तर अशी होडीसारखी अशी गाडी होते. पण ठीक आहे. आपला जर इथे सुद्धा थोडासा पॅच आहेच हा रस्ता चालू व्हायच्या आधी. फक्त गाडी जेव्हा आपली थोडीशी स्पीडमध्ये असते ना 100, तेव्हा गाडी अशी जंप मारते. 60-70ला असेल तर एवढं नाही काय वाटत, निघून जाते गाडी. पण तरी जरा पॅचेस सुधारले तर बरं होईल रे बाबा. आमच्यासारख्या गरिबांच्या गाडीचं नुकसान तर नाही होणार. चला पुढे जाऊया आता आपण. आपल्याला आता बोगदा लागणार आहे पुढे.
पनवेलला फुल केलेला CNG फायनली खेडला येऊन संपला. म्हणून इकडे आता आपण पटकन CNG फुल करून आपला प्रवास पुढे चालू करूया. आणि आता फायनली येतं संगमेश्वर, जिकडे रस्ते खूप टायमापासून खराबच आहेत. मागच्या वर्षी गणपतीत आलो तेव्हासुद्धा रस्ते खराब, पालखीला आलो तेव्हासुद्धा रस्ते खराब, होळीला आलो तेव्हासुद्धा रस्ता खराब होता आणि ह्या वर्षी परत पालखीला आलो आहे तेव्हासुद्धा खराबच आहेत. हा ब्रिज तर काम तर चालू आहे, कधी बनेल देवाला माहिती. थोडं पुढे आलो तर रस्त्याची कंडिशन अजूनच खूप खराब होते. हे बघू शकतात तुम्ही, म्हणजे ही तर खूपच खराब कंडिशन आहे. म्हणून गाडी थोडं सांभाळूनच चालवायचं. सो संगमेश्वरच्या पुढे आलो. जाम बेकार रस्ता आहे संगमेश्वरचा, हैराण झालो आहे लिटरली. हालत बघा काय झाली. तर आपला नेहमीचा रस्ता जो आपण लास्ट व्लॉगमध्ये पण दाखवलेला उक्सी ब्रिज, तिथूनच आपण जाणार आहोत. उक्सी ब्रिजवरून मजा येणार. थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवतो उक्सी ब्रिजचा. चालवताना एवढा ब्युटिफुल सनसेट दिसतोय समोर. आज एवढ्या वेळाने एवढा तास राईड केल्यानंतर कोकणात येऊन जर हे बघायला भेटत असेल तर पूर्ण स्ट्रेस गायब होऊन जातो. म्हणजे उक्षीमधून आतमध्ये आलो ना, बाहेरचे रस्ते तर ठीक आहेत, लाईक हायवे 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 कंटिन्युअस हायवे असते, एकदम वैताग येतो. पण हे अशी जे सिनरी बघायला भेटते ना, त्याच्यातच मजा येते आपल्या कोकणात. म्हणून आता तो बाहेरचा रस्ता स्किप केला कारण तो खराब सुद्धा होता. आणि उक्षीनंतर आत आल्यानंतर हा जो रस्ता आहे इकडचा, रस्ता पण चांगला आहे आणि आजूबाजूला झाडं. हायवेला तर एक झाडच नव्हती दिसत होती, मला एवढा वैताग आलेला. आता कुठे असं वाटतंय हा गावात आलोय आणि मस्त झाडांच्या मधून असं जायला हा मजा येते. तर तुम्ही थोडासा असा व्ह्यू आता एन्जॉय. सो अशा प्रकारे आपला हा होता मस्त आपल्या गावचा व्ह्यू. आपण आलेलो रात्री पोचलेलो, रात्री खूप उशीर झालेला, काळोख पडलेला. घरी येऊन सगळं सामान इमान लावलं मस्तपैकी आपल्या गाडीतलं आणि नंतर मग जेवून झोपून गेलो.
आपला 10 तासाचा प्रवास होता म्हणून थोडंसं झालेलं थकायला, पण ठीक आहे. 10पेक्षा जास्त गेला. आपण 8 वाजता निघालेलो आणि पोचलो काहीतरी 8:30-9पर्यंतच पोचलो. रिलॅक्स झालो आणि झोपून गेलो आणि सकाळी उठलो. आता हा तुम्ही व्ह्यू बघितला असेल, किती प्रचंड अमेझिंग यार. हे आपला स्वर्ग आहे. आता निघालो आहे देवळात जायला, कारण मंडे आहे. आपले गिरेश्वर देवस्थान, गिरेश्वर देवाचे आता आपण पाया पडायला चाललो आहोत तिकडे. हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो आणि आपल्या गिरेश्वर देवाचा व्लॉग मी पुढच्या ह्याच्यात घेऊन येतो. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि कसं वाटलं तुम्हाला हे आपलं स्वर्ग, हे मला नक्की कमेंट करून सांगा. लवकरच येईन पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्याशी भेटायला, तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन. कोकणात आहोत, खूप साऱ्या गोष्टी येतील. लवकरच भेटू.